चला तर मंडळी, आज बनवूया उपवासासाठी चविष्ट आणि पौष्टिक भगर. त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर नक्की करा. मी इथे सुरूला 1 वाटी भगर घेतली आहे. याला कुठे कुठे वरईचे तांदूळ सुद्धा म्हणतात. एका भांड्यामध्ये ती भगर टाकून 10 मिनिटे भिजत ठेवायची. तोपर्यंत आपण इकडे हिरवी मिरची छोटी छोटी अशी चिरून घेतली आहे. नंतर एका बटाट्याचे साल काढून तो पण बटाटा बारीक चिरून घेतला आहे. गॅसवर कढई ठेवायची आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आणि तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे ॲड करायचे. आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची, बटाटा आणि मीठ टाकून परतून घ्यायचे. नंतर आपण भिजत घातलेली भगर पण त्यामध्ये टाकायची आणि परतून घ्यायची. एका वाटी भगरसाठी आपण इथे 2 ग्लास पाणी ॲड केले आहे आणि 10 मिनिटे झाकून वाफ काढून घेतली आहे. 10 मिनिटांनंतर आपली भगर शिजली का नाही एकदा चेक करायची. तर बघा मंडळी, आपली भगर शिजली आहे. तर आपली अशी चमचमीत, पौष्टिक आणि चविष्ट भगर तयार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.